सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स कसं आहे की कॉलेज सुरू झालं, नवलाईचे 9 दिवस झाले. काय पुढच्या काही दिवसामध्ये मी तुमची एक्झाम घेणार आहे. हा पेपर तुमच्या वर्गातला सायली बर्नकर पर्यंत पोहोचवायचा. तुझ्याकडे काय पेपर वगैरे आहे का उद्याचा? माझ्याकडे तुला देण्यासाठी असा एक मॅजिक पेपर आहे ज्यामध्ये उद्या जे काही पेपरात येणार आहे ते सगळं लिहिलंय. हे असलं काहीतरी घेऊन माझ्या समोर येण्याआधी ना 100दा विचार करायचा. काय प्रॉब्लेम झालाय बोल. अरे नीरू, मलाच कळत नाही मला काय प्रॉब्लेम झालाय. म्हणजे ना तुला सांगू ते मला काही सुचतच नाही रे. काय 2 दिवसावर परीक्षा आली आहे सर आणि असं कसं झालं. मला एक्झाम द्यायची आहे सर. अरे हो, पण तू म्हणतोस की तुला हात हलवता सुद्धा येत नाही. सर 1 मिनिट. काय झालं? नको. नाही सर, काय हे असं चालू होणार. काय? सर हे एक पान. ओके, नो प्रॉब्लेम. मिस्टर धवल. येस सर. सर मिराकल सर, मिराकल सर. हात 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 बरा झाला सर. सर मिराकल. काढून बघ दाखव सर. सर हलतोय सर. असं सर. सर तुम्ही प्रिन्सिपल नाही सर, तुम्ही डॉक्टर आहात सर. आय एम प्रिन्सिपल. 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अरे माझा. हा सर. काय आहे, तुझ्यासारखे फेकणारे अनेक जण हे असं एक पान घेऊन आले होते, त्यांना मी सहज कॅच आउट केलंय. अंडरस्टँड? हा सर. येतो सर. कुठे निघालास? आउट झालेला बॅट्समन कुठे जातो सर? बॅक टू पॅव्हेलियन. नॉट बॅक टू पॅव्हेलियन, बॅक टू युअर स्टडीज. आउट. नो, बट द पनिशमेंट इज ऑन. सर एक्झाम देतोय हीच खूप मोठी पनिशमेंट आहे सर. ओके, दिस टाइम यू आर एक्सक्यूज्ड. थँक्यू सर. सर एक्सक्यूज मी सर. अरे नीरव, काय रे आता परीक्षेच्या काळात इकडे कुठे? अभ्यास होत नाहीये की भरपूर झाल्यामुळे कंटाळा येतोय? हा दोन्ही सर. म्हणजे माझा होत नाहीये आणि ह्याचा झालाय खूप. तू नमस्कार. नमस्कार. मी सम्राट, कोल्हापूर, नीरूचा फ्रेंड आहे. अच्छा अच्छा. काय करतोस तू? सर माझा रूममेट आहे आणि माझ्याच क्लासमध्ये. अच्छा, वा वा वा. म्हणजे BMM ला आहेस तर? हां. नीरव, 1-2 मिनिटं देतोस मला? म्हणजे हे जरा ट्युनिंग करतो, मग बोलू आपण. हां नाही सर, ॲक्च्युली आम्ही बोलायला नव्हतो आलो. मग आम्हाला ना तुमचं गाणं ऐकायचंय सर. अरे अभ्यासाच्या वेळेला कुठलं गाणं रे? परीक्षा झाल्यावर या, मग भरपूर गाणी ऐकवतो. हा तेव्हा तर येईनच सर. पण सर खरं सांगू का, आत्ता आम्हाला दोघांनाही ना तुमच्या गाण्याची खूप गरज आहे.
म्हणजे सम्राट अभ्यासाने गोंधळलाय म्हणून आणि मी अभ्यासाने दमलोय म्हणून. अच्छा, म्हणजे या इन्स्ट्रुमेंट सारखं तुम्हाला ही ट्युनिंगची गरज आहे, बरोबर? एक्झॅक्टली. हा. ट्युनिंगची? तू तर मला बोललास की मला शांत व्हायची गरज आहे. हे एकच झालं ते, तुला कळेल, थांब. सर प्लीज. ओके, या बसा. बस. माझीच एक रचना ऐकवतो. धुंद तू धुंद मी, धुंद तू धुंद मी, धुंद आसमंत हा, धुंद तू धुंद मी, धुंद आसमंत हा, मूक फुले ओठ तरी, मूक फुले ओठ तरी, बोलतो एकांत हा, धुंद तू धुंद मी. काय मग कसं वाटलं गाणं? गावाकडच्या नदीवर आल्यासारखं वाटलं, एकदम शांत. सर बघितलं, अहो ही आहे तुमच्या गाण्याची जादू. अरे माझ्या गाण्याची कसली, ही तर संगीताची जादू. हो, पण ही संगीताची जादू ना सर आमच्या काळामध्ये कुठेतरी हरवली आहे आणि फक्त तुम्ही ती जपून ठेवली आहे. म्हणून मी म्हणालो तुमच्या गाण्याची जादू. खरंच जादूच आहे. सर अजून एकदा करता का जादू? भान नामज आणि तुझही काळ वेळाचे जरी, भान नामज आणि तुझही काळ वेळाचे जरी, खूळ आपुले न्याहळूनी, खूळ आपुले न्याहळूनी, हासतो एकांत हा, धुंद तू धुंद मी. आजी, काय रे? आजी, काय झाला? अरे ह्या का माती. माती? आता मका सांगशीत काय झाला आता नीट? अगं मी म्हणालो ना तुला की पुढे काही माती खाल्ली तर सगळ्यात आधी तुलाच येऊन सांगेन म्हणून. आता काय खाल्लंस माती? आता काय केलं? आजी, अरे आता काय केलंस नवीन? चिटिंग आहे आजी, चिटिंग आहे. मी ठरल्याप्रमाणे सांगायला आलोय की नाही आता. तू पण ठरल्याप्रमाणे मारायचं ना. ठीक आहे, बस बस. नाही मारणार. बोल, सांग आता मका काय केलंस? आजी ते बघ, फ्लॅशबॅक. रात्र रात्र जागून अभ्यास केलाय सर मी. सर सगळा वाया जाईल सर. अरे हो, पण तू म्हणतोस की तुला हात हलवता सुद्धा येत नाही, मग पेन कसं चालवणार त्याच हातानी? हे असं चालवणार. काय? सर हे एक पान. अच्छा, म्हणजे तू भाडोत्री लेखकाकडनं पेपर लिहून घेणार? भाडोत्री नाही सर, होत करू. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच सर. येतो. येस प्लीज. मिस्टर धवल. येस सर. आजी तू हसा नको हा. मला जाम टेन्शन आलंय पेपरचं. आजी मी ह्या सेमिस्टरला पेपरला नाही गेलो तर चालेल काय? कित्या?
अगं तोंडावर पेपर आलेत आणि माझा काहीच अभ्यास झाला नाही. पेपर मध्ये काय पिक्चरची गाणी लिहू? पिक्चरची गाणी कशाक लिहशील? गप गुमान अभ्यास कर आणि पेपर दी. आजी 2 दिवसात अभ्यास करायला मी कोण आहे? बॅटमॅन, सुपरमॅन, रजनीकांत कोण आहे मी? अरे पण अभ्यास केल्याशिवाय कळताला कसा? म्हणजे काय? जेव्हा डोक्यावर संकट कोसळताना तेव्हाच माणसाचा कस लागता. जसं आता माझं लागता. तुझ्या डोक्यावर कुठलं संकट आहे? पित्या, तुझ्या आऊस बापूस तुझ्या लहानपणी तुका माझ्या पदरात टाकून अचानक देवा घरी गेले. त्या माझ्यासाठी संकट नाही होता मा, पण मी हरलय नाही. दटान रवलय, अजून सुद्धा दटान रवलय. पित्या, माका माहित असा माझो धवल खूप शिकतलो, मोठो माणूस होतलो आणि माझ्या कष्टाचा चीज करतलो. करशीत ना रे माझ्या सोन्या? अरे या सगळा मी तुझ्यासाठी करतोय. अरे तूच धीर सोडलंस तर कसा होताला? आजी असं नको का बोलू? मला खूप वाईट वाटतं. असं वाटतं की तू एवढ्या आशा लावल्यात आपल्याकडून आणि आपण फक्त उणगेगिरी करतच फिरतोय. तू कशाक वाईट वाटण घेतस? अरे ह्या तुझा वयच असा. मात्र परीक्षेच्या टायमाक अभ्यास कर बाबा. आजी एका रात्रीत किती अभ्यास होणार आहे? किती नाही होतो? तुका आठवता तू लहान होतस तेव्हा तापान फणफणलेलंस, पण रात्रभर जागलस आणि दुसऱ्या दिवशी मराठीचं पेपर दिलंस. मग चल घे आजीचं नाव आणि कर सुरू अभ्यासात. आजी तुझ्याशी खरं बोललो ना की आपल्यातला खरा धवल आपल्याला सापडतो. सापडलो मा? मग चल अभ्यासात बस. मी तुझ्यासाठी चहा टाकते. बघच गा आजी आता कसा परीक्षेचा तुकडा पाडतो ते. तुकडं? अगं म्हणजे लिहितो ग. माझं सोनं. अरे हळू खा. सकाळी नाश्ता नव्हता केलास का? केला होता की. मग परीक्षा जवळ आल्यावर जास्त लागते ना भूक. हाय हाय मनवा. तुम्हाला काय झालंय? काही नाही, अभ्यास करून दमलोय जरा. सायली सॉरी. का? माझं पाठांतर घेऊन दमली असशील ना? अगं वेडाबाई, तुझं पाठांतर घेता घेता माझी रिव्हिजन पण होते की नाही? नो इशू. ए म्हणजे तुम्ही एकत्र अभ्यास करताय? हा म्हणजे एकत्र नाही असंच, पण मी तिचं पाठांतर घेते. वाव. सायली समजा तुला कंटाळा आला ना तर मला सांग, मी घेईन तिचं पाठांतर. चालेल. म्हणजे माझी पण तेवढीच रिव्हिजन होईल ना? तुला चालेल ना? हो मनवा, न चालायला काय. मला पण घेता का तुमच्यात? नाही कसं आहे, माझं पण होईल की कल्याण. चालेल खरं तर, पण कसं आहे ना सम्राट, तुला आमच्या गर्ल्स हॉस्टेलवर यावं लागेल. ते चादर वगैरे घेऊन. चालेल का? गर्ल्स हॉस्टेलवर? नाही 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 नाही, नेहमी आम्हीच काय यायचं गर्ल्स हॉस्टेलवर. तुम्ही पण या ना कधी हॉस्टेलवर बॉईजच्या. काही नको बॉईजच्या हॉस्टेलला. बोलली मम्मा. आपण एक काम करू शकतो, आपण बाहेरच कुठेतरी कट्टा टाकून ग्रुप स्टडी करायची का? हा चालेल 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 चालेल. हो हो चालेल चालेल चालेल. फुल नाईट आपण ग्रुप स्टडी करूया. म्हणजे सगळ्यांची एकमेकांना मदत होईल ना अभ्यासात. ए हो, आयडिया छान आहे, पण रात्री एकत्र कुठे भेटणार? प्रिन्सिपल केबिन. आता तर आपल्याकडे चावी पण आहे की. आणि चावीवाला पण आहे. सम्राटराव. हा बोला बाई. तुम्हाला परीक्षेत पास व्हायचंय की कॉलेजमधून रस्टिकेट व्हायचंय? बघा तुम्ही ठरवा. दुचकी. ए मग लायब्ररी. ए हा हा ऑप्शन तसा चांगला आहे, पण अवेलेबल नाहीये. का? अगं रात्रीची बंद असते ना लायब्ररी. पण मग एका रात्रीसाठी परमिशन मागून बघूया का?
हे चालतंय की हा आपण तुमच्यापैकी कोणीतरी मागून बघा, मी लांबूनच बघेन. ओके ओके. मग मी आणि धवल वेदविख्यात मॅडम कडून आजच्या रात्रीची परमिशन मागून बघतो. तुम्ही सगळ्यांनी फक्त यायची तयारी ठेवा. आम्ही तर आता यायला तयार आहोत, पण त्या मॅडम देतील का परमिशन? नाही, मी तुम्हाला अशी कोणतीही परमिशन देऊ शकत नाही. मॅडम प्लीज मॅडम, ओ एका रात्रीचा तर प्रश्न आहे, हो म्हणा ना. 1 मिनिट. ही लायब्ररी, एकतर तू जरा हळू बोल आणि बरं बोल. ओ नाही 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 मॅडम, सॉरी. एका रात्रीच्या परमिशनचा तर प्रश्न आहे, हो म्हणा ना, काय हरकत आहे? हरकत मला नाही, सरांना आहे. पण मॅम आम्ही फक्त अभ्यासच करणार आहोत. तेच ना. आणि मॅडम परीक्षेच्या टायमाला रात्री लायब्ररी बंद असणं म्हणजे पेशंट शुद्धीवर आल्यावर लगेच ऑक्सिजन काढून घेतल्यासारखं आहे. मला कळतोय तुमचा प्रॉब्लेम, पण मी नाही देऊ शकत परमिशन. पण का मॅम? ऍक्च्युली एकेकाळी अभ्यासासाठी लायब्ररी 24 तास ओपन असायची. असायची ना. मग आमच्याच वेळी का बंद आहे मॅडम, सांगा ना. मी बोलू? सर त्यानंतर सरांना सकाळी लायब्ररीच्या बाहेर बिअरच्या बॉटल्स मिळाल्या. काय? मग काय, ती मुलंही गेली आणि लायब्ररीची परमिशन आहे. पण मॅम आम्ही तसलं काहीच करणार नाही आहोत. आम्ही सिरियसली अभ्यासच करणार आहोत. मनवा, तू सिन्सिअर आहेस मला माहिती आहे. मॅडम मी पण. ओके, तुम्ही दोघेही सिन्सिअर आहात, पण उद्या जर का काही झालं तर रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? मी घेते. प्लीज मॅम, आम्ही फक्त आमचा ग्रुप इथे अभ्यास करणार आहोत. प्लीज हो म्हणा ना. मॅम ऍक्च्युली काय ना, आम्ही 7 जण खूप चांगले फ्रेंड्स आहोत, त्यामुळे अभ्यासात एकमेकांना खूप छान मदत होते. बरोबर. आणि मनवा जे काय शिकवते ना मॅडम, ते एवढं कमाल शिकवते, असं लगेच कळतं, लगेच डोक्यात शिरतं. पण खरं तर मनवाने टीचरच व्हायला पाहिजे होतं आमच्या शाळेत. ओके मॅडम हळू बोला, लायब्ररी. ठीक आहे, मी तुम्हाला परमिशन देते, ते पण तू रिस्पॉन्सिबिलिटी घेतेस म्हणून. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. हा, पण ऑफिशियल पर्पज साठी मला एक लेटर लिहून द्यायला लागेल तुम्हाला. येस मॅडम. Constructing a play is an art, then how may मैं तेच करू. हा बोल ना परी. हाय नीरव, कुठे आहे तू? मला ना जरा तुझ्याकडे काम होतं. मी हॉस्टेलमध्ये. बोल ना, काय झालं? मला ना म्युझिक थेरपी पाहिजे होती. सम्राटला दिली होती तशी बघ. तुझा पण अभ्यासामुळे गोंधळ उडालाय वाटतं. नाही गोंधळ नाही उडालाय, ते माझं जरा वेगळंच आहे. कसं सांगू, मी काय करते माहितीये का, मी माझ्या सगळ्या नोट्स आहे ना त्या कवितेमध्ये लिहून काढते आणि मग त्या कविता पाठ करते. काय? हा, माझं स्किल जरा वेगळंच आहे. हा, पण मग तुला म्युझिक थेरपी कशाला हवी आहे? मी विचार केला की आता त्या नोट्सच्या सगळ्या कविता केलेल्याच आहेत, तर मग त्याला चाली पण लावून घेते, म्हणजे पाठ करायला सोपं जाईल. अगं परी, पाठक सर नोट्सला चाली कशा लावून देतील ग? का नाही लावून देणार? अरे आजकाल निबंधांना सुद्धा चाली लावून त्यांचं गाणं तयार करतात. निबंध नाही, आजकाल मिळत असेल, पण आपले पाठक सर या पद्धतीने काम नाही करत ग. नीरू, मग माझ्या कविता पाठ कशा होणार? अगं होतील, टेन्शन घेऊ नकोस. आणि आज रात्री आपण भेटतो ते ना लायब्ररीत अभ्यास करायला. काय रात्री? लायब्ररीत अभ्यासाला? हे कधी ठरलं नीरव? अगं आत्ताच मनवाने ना वेदविख्यात मॅडम कडून परमिशन सुद्धा काढली आपल्या 7 जणांसाठी. शपथ, अरे हे तर बेस्टच झालं की. हो ना. सो आता टेन्शन घेऊ नकोस, आज रात्री आपण भेटतोय अभ्यासाला लायब्ररीत. येस, डन. चल बाय. बाय. रात्री लायब्ररीत अभ्यासाला, ते पण मी असताना. कभी नहीं.
आम्हा 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 बंद झालं काय कॅन्टीन? होने को हो रहा है क्यों? क्या तेरे को कुछ चाहिए था क्या? हा आम्हाला जरा ते हवं होतं खायला. अरे अभी तो सब खत्म हो गया, थोड़ा बचा है. थोडं थोडं चालेल. काय काय उरलंय? 2-4 बड़ा है. हा चालेल 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 द्या द्या. आणि इडली इडली आहे? 6-7 इडली है. चालेल चालेल. इडली चटणी सोबत द्या. हा आम्हा समोसे समोसे आहेत का? समोसा आहे 10-12 आहे. हा द्या दादा समोसे पण द्या. वो भी दो. हा हा आम्हा 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 ते वेपर्स घ्यायचे का? वेपर्स वेफर्स हा. 10 वेपर्सच्या पाकिट द्या. हा आणि हा अम्मा चहा घेऊयात ना. 14 कटिंग चहा. 14 कशाला? 7 जण तर राहू आपण. अरे पण रात्री आपण 2 वेळा तरी चहा पिऊच ना. पण मग नुसता चहा प्यायचं काय? त्याच्याने ऍसिडिटी होते ना. बिस्किट चालते. हा चालेल चालेल. मैं इधर ही है. आम्हाला ना 7-10 पुढे द्या बिस्किटांचे. तुम लोग का क्या चल रहा है रे? वो रात की क्या साइकिल पे दुकान डाल के घूमते हैं, वो कर रहे हो का तुम? अरे अम्मा दुकान नाही, कट्टा अभ्यासाचा. आम्ही ते सगळे रात्रभर जागून करणार आहोत ना अभ्यास. ऐसा आणि मग रात्री भूक लागली तर मग काहीतरी पाहिजे ना सोय, म्हणून घेऊन चाललोय सगळं. तो फिकर मत करना, मैं ढेर सारा बांध के देती हूँ. जम के खाना खाने का और मस्त जम के पढ़ाई करने का. नको नको जास्त नको. जास्त खाल्लं तर मला लागते झोप. अरे नहीं बाबा, अम्मा का हाथ का खाना और खाने वाला कभी भी फेल नहीं होता. आपल्यापैकी कोणीही नापास होता कामा नये. आजची रात्र फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मन लावून अभ्यास करायचा, टाइमपास न करता. कळतंय सगळ्यांना? कळतंय. तू किती छान भाषण देतेस हे कळतंय. तू निवडणुकीला का नाही उभी राहत? झालं तुझं? मी ना खूप सिरियसली बोलतेय. कारण ना आजच्या सारखी संधी परत नाही मिळणार आहे आपल्याला. सो प्लीज सगळ्यांनी सिरियसली घ्या हे. ओके? काय उचला काय? पुस्तक. हे कधी खाली पडलं? धवल काय असं काय बघताय माझ्याकडे? अरे आपण सिरियसलीच अभ्यास करणार आहे. सिरियसली आई आपण आजीला प्रॉमिस केलंय परीक्षेचा तुकडा पाडतो म्हणून. मग परीक्षेचा तुकडा पाड ना. पुस्तक कशाला पाडतोय? आणि पाडल्यावर हे करतो. अरे सम्राट ते पाडलं नाही रे बाबा, ते त्याला पेंगलो म्हणून पडलं. मी हेच सांगते. आपण ना इकडे झोपायला नाही आलोय, आपण अभ्यास करायला आलोय. सो आपण झोपूया. नको धवल, तू झोपलास तर कसं होईल रे? का सायली तू बहुतेक बोलत होतीस म्हणून मला झोप लागली असेल. आता बघ आहे ना, पुस्तकात डोकं घालून बसलो तर शपथ 100 हाका येऊ देत रे. 100 वर तोंड काढून बघितलं ना तर नाव बदला माझं. टाइम प्लीज. हा हे काय, तुम्ही अजून अभ्यास नाही सुरू केला? नाही ना, अजून अभ्यास नाही सुरू केलाय. तुला काही प्रॉब्लेम आहे? मला काय प्रॉब्लेम असणार आहे? ए धवल, चल ना आपण तिकडे अभ्यासाला बसूया. हो तू म्हणशील किती. काय रे बा, कुठे निघालास? अजून मध्यरात्र पण नाही झाली आणि तुझा अभ्यास झाला? हे एक मिनिट, तू इथे काय करतोयस? तेच जे तुम्ही सगळे करायला आला आहात ते, ग्रुप स्टडी. मॅमनी फक्त आमच्या ग्रुपला परमिशन दिली. ओके? हो, पण तिकडे बोर्डवर काहीतरी वेगळंच म्हणतात. हे बघा, आपला पर्सनल प्लॅन पब्लिक कोणी केला?